नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण नंदुरबार जिल्ह्यामध्ये आलेलो आहे. तर आपण बघताय सरांची पोल्ट्री आहे. सर आपलं नाव? विशाल अशोक पाटील. विशाल अशोक पाटील सरांच्या आपण पोल्ट्रीमध्ये आलेलो आहे. तर पोल्ट्रीबद्दल जे काही पोल्ट्री चार्जर आहे आपलं, जसं की जेच मिल्क चार्जर आपण पोल्ट्रीला देतो आणि थोडक्यात पोल्ट्री चार्जर, तर त्याचे अनुभव काय काय आहेत आपण सरांकडनं जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. शेतकरी मित्रांना आपलं नाव आणि पत्ता सांगा ना. सर माझं नाव विशाल पाटील फ्रॉम काहटूर. शाद्यापासून 10 किलोमीटरवरती माझं ठाम आहे. मला सोलापूरचे जे सर आहेत, आय थिंक त्यांचं नाव नाही सांगते ना, त्यांच्याकडनं तुमचं मिल्क चार्जरची माहिती अच्छा मिळाली. अच्छा, सोलापूरवरनं तुम्हाला मिल्क चार्जरची माहिती होती. नंतर मिल्क चार्जर मी प्रोव्हाइड केलं पोल्ट्रीला. मी 15 दिवसापासून स्टार्ट केलं पोल्ट्री. अच्छा. तर माझा अनुभव असा आला सर की माझे पक्षी 3 दिवस मागं होतं फ्री खाऊन. 3 दिवस बॅकलॉग होतं. अच्छा. FCR माझा वाढला होता. हां. तर मी जेव्हा मिल्क चार्जर चालू केलं ओके. तर माझे जोपर्यंत लिफ्टिंग होत नाही तोपर्यंत एकदम ॲज अ फीड आणि वेट रेशो सेम होता. सेम आला, ओके. कव्हर झाला. त्यानंतर जे माशांचं प्रमाण वाढतं पोल्ट्रीला हां हां हां. तो वाढत नाही, म्हणजे माशा नसता. बिलकुल माशा म्हणजे पूर्णपणे जी पोल्ट्रीमध्ये ती काही हो. घाण असते ती पूर्णपणे दुर्गंधी बंद नसते. होते. हो, मग माशांचा तर काही प्रश्नच आहे ना. बरोबर. बरं, त्याच्यानंतर दुर्गंधी नसते सर. हां. सगळ्यात बेस्ट म्हणजे कुणी जवळून जातो तर बाजूला रस्ता आहे, तिकडनं 100-200 फुटावरनं नाक दाबायला सुरुवात करतात. पण जेव्हापासून मी चार्जर वापरलं तर मला तो सिम्पटम तसं दिसलं बिलकुल पण नाही. आणि पोल्ट्रीसाठी एवढा ग्रोथ फॉर्म्युला आहे मी चार्जर. बरोबर. तर मी तर असंच म्हणेल की फार्मरने आवर्जून वापरावा. आवर्जून वापरावा. हो. नक्कीच. आता जनरली आपण ही तुमची बॅच बघतो, ही कितीची बॅच आहे टोटल? 8,400 रुपये. 8,400 पेक्षा. आणि याच्यापूर्वी जी बॅच घेतली होती तुम्ही मिल्क चार्जरची, ती कितीची होती? ते समथिंग एवढंच होतं 8,300 का 400. 8,400. बरोबर. आणि साधारणतः तिला कितव्या दिवसापासून तुम्ही मिल्क चार्जर चालू केलं होतं? 15 दिवसापासून. 15व्या दिवसापासून. 15व्या दिवसापासून तर शेवटपर्यंत तुम्ही स्टार्ट ठेवलं. हो. आता ह्या भागामध्ये बाकीच्या पण पोल्ट्री असतील, बरोबर. तर ॲज कम्पेअर्ड टू त्या पोल्ट्र्या म्हणजे ज्यांना मिल्क चार्जर चालू नव्हतं त्या पोल्ट्र्या आणि आपल्या पोल्ट्रीमध्ये तुम्हाला विशेष म्हणजे एक नाविन्यपूर्ण रिझल्ट काय काय जाणवले? माझं पोल्ट्रीला FCR नेहमी वाढतो. बरं. पण तुमचं जेव्हा मिल्क चार्जर वापरलं सरासरी FCR वाढला नाही सर. मागं होतं तर मी सरासरी लेवलला आलो. लेवलला जे लॉस होणार होतं, लॉस नाही झाला. बरं. म्हणजे मला कंपनीने जे 5 रुपये 50 पैसे ग्रोथ चार्जेस देत आहेत, हां. मी मायनसला यायचो नेहमी. नेहमी मायनसला असेल. हा, नेहमी मायनसला. अच्छा. मी ॲज अ कंपेअरली आलो तिथं. म्हणजे तुम्ही साधारणतः किती वर्षापासून पोल्ट्री? 2016 2016 हो आता. पासून. 2016 तुम्ही कंटिन्युअसली मायनसला हा, मायनसला जातो नेहमी जातो. काही नेहमी ना काही जायचं. प्रॉब्लेम येतातच. किती प्रयत्न केले तरी यायचंच मला तो. हे वर्ष मिल्क चार्जरमुळे तुम्हाला असं भेटलं की या वर्षी तुम्ही बिलकुल मायनसला नाही गेला. नाही गेलं. साधारणतः एक कितीपर्यंत तुम्हाला मिल्क चार्जरमुळे बेनिफिट झाला? मिल्क चार्जर मी असं म्हणेल माझे 20-25 हजार रुपये वाचले मिल्क चार्जर. 20-25 हजार रुपये वाचले. आणि तुम्ही मिल्क चार्जरवरती किती हजार खर्च केला जास्तीत मी जास्त? 7,500 रुपये खर्च. बरोबर. 7,500 खर्च केला प्लस त्याच्यासोबत कुठं लिव्हर टॉनिक वगैरे अँटीबायोटिक यांचा वापर केला का? नाही. ओन्ली मिल्क चार्जर फीड हो, बस एवढंच. बस एवढंच. बाकी तुम्ही एक म्हणजे त्यांची जी बेस्ट असते त्याच्याबद्दल एक एक्सपिरियन्स शेअर करत होते, तर तो एक्सपिरियन्स काय? बेस्ट तर तुम्ही नाकाजवळ न्या, नाकाला लावून घ्या. मी आता हेच म्हणेल तरी स्मेल येणार नाही तुम्हाला. काय वाटतं? हो. शेतकरी मित्रांना विश्वास असणार नाही. नाही ना, बसतच नाही. मी तर जो म्हणेल ना मी त्याला ते कशात तरी उठलायचं त्यांच्या नाकाजवळ न्यायचं. हेही ट्राय करून पाहिलंय. माझ्या त्यावेळेला जे कामाला आहेत हां. आम्ही स्वतःवरच सगळे ट्राय करतो अगोदरच, हां. मग पुढं चाललो होतो. म्हणजे तुम्ही छाती टोकपणे सांगू हो, शकता 100%. जर मिल्क चार्जर दिला तर पोल्ट्रीच्या वेस्टचा पण वास आहे वास येणार नाही. नक्कीच. आणि साधारणतः बाकी वेट मध्ये तुम्हाला काय काय फरक जाणवतो? पक्षी एकदम ग्रोथ होता सर, एकदम बेस्ट ग्रोथ होता. बरं. त्याच्यानंतर मोर्टॅलिटी रेशो कसा होता लास्ट टाइम? ॲज अ माझे 5-7% 6-7% होतं माझ्याकडे. एकदम कमी हो, होतं. पण मला त्यावेळेस 5%ला पण मला 4.85% झालेले होते माझ्याकडे. म्हणजे 5% पण पोचलो नाही. म्हणजे खूप कमी प्रमाणात झाला होता. आणि ॲज कम्पेअर टू एव्हरेज जर पकडलं तर आता म्हणजे खूप जास्त होतं बरोबर. पोल्ट्री फार्मरचा. बरोबर. साधारणतः हे मिल्क चार्जर जे आहे थोडक्यात पोल्ट्री चार्जर, तर हे पोल्ट्रीसाठी तुम्हाला काय वाटतं एक वरदान आहे का? हो, 100%. आता ज्या शेतकरी मित्रांकडं पोल्ट्री आहेत
त्या शेतकरी मित्रांसाठी एक तुम्ही एक 7 ते 8 वर्ष तुम्हाला याच्यामध्ये अनुभव आहे, एक पोल्ट्री फार्मर म्हणून काय सल्ला देऊ इच्छिता? सगळ्यांना वापरायला पाहिजे मी हेच म्हणेन. थोडक्यात म्हणेन की ट्राय करावं त्यांनी. हां ज्याने पण ट्राय केलं तो हमखास सेकंड टाइम आपल्याला सांगायची गरज बसणार नाही बरोबर. की तू हे वापर बाबा. हां हां फक्त त्यांना अगोदर आपल्याकडं म्हणजे मिल्क चार्जरकडनं आणायला त्यांना प्रोत्साहन द्यावं लागेल सर. नक्की. करंटली जर आता बघितलं तर उन्हाळ्याच्या बॅचला पोल्ट्रीला खूप तकलीफ होते. साधारणतः उन्हाळ्यामध्ये पोल्ट्रीमध्ये कोणत्या समस्या येतात? सगळ्यात जास्त म्हणजे ही मॉडेलिटी होते. व्हायरल प्रॉब्लेम जास्त येतो. व्हायरल इन्फेक्शन जास्त हो. बरं VND किंवा CRD, IBD हे जे प्रॉब्लेम्स जास्त येतात कंटिन्यूस. आता हेअर सोल्युशनचे प्रॉब्लेम आता चालू आहेत. आता पण चालू आहे हो. बरोबर. बरं आणि तुम्ही लास्ट टाइम ज्या बॅचला मिल्क चार्जर लावलं होतं म्हणजे चालू केलं होतं त्या बॅचला तुम्हाला ही कुठल्या समस्या आल्या होत्या? कुठलीच नाही. ना सर्दी नाही ना कोला नाही काहीच झालं नाही. म्हणजे ॲज कम्पेअर टू जर मिल्क चार्जर नसतं तर तुम्ही त्या बॅचची काय सिच्युएशन असते? कोला वाढला असता सर माझं. कोलाटिस जो आजार आहे हां हां तो वाढला असता. पॉलिटिक्स वाढला असतं. हो. त्याच्यानंतर मॉर्टॅलिटी मग कोलाही वाढला. कोलामध्ये सेकंडरी येतो. हां. सेकंडरी वाढल्यानंतर लगेच CRD येते, सर्दी येते. सर्दी येते बरोबर. हा मग मॉर्टिलिटी त्यामुळेच वाढते आणि 5-7% वरती चालली जाते. नक्की. साधारणतः म्हणजे मिल्क चार्जर एक आणि सोल्युशन अनेक. अनेक. त्याच्यामुळं जर तुम्ही पोल्ट्रीला मिल्क चार्जरचा वापर केला थोडक्यात पोल्ट्री चार्जरचा तर तुम्हाला कुठल्याच प्रकारची समस्या राहणार नाही, बरोबर? नाही राहणार. ज्यावेळेस विशाल सरांचा फोन आला मला हां. त्यावेळेस सर एवढे म्हणजे मागच्या रिझल्टनुसार एवढे डिस्टर्ब होते की सर म्हणे मला मॉर्टॅलिटी रेट जी कंपनी उतरवून देईल ना बरं. त्याच्याकडे मी तुम्हाला पूर्ण प्रोत्साहन दिलं म्हणे त्या गोष्टीला आणि 100% माझी येते निग्राही. हां, हां. आणि इतर शेतकऱ्यांना पण म्हणजे पोल्ट्रीचा एवढा मोठा बिझनेस आहे हां, इकडचा हां. तर सगळे पोल्ट्रीवाले ज्या प्रॉब्लेमला फेस करतायत ना ते सगळे प्रॉब्लेम फक्त एकटे मिल्क चार्जरने सॉल्व्ह होऊ शकतात. आणि सरांनी ते म्हणजे स्वतः विश्वास पोल्ट्री ठेवून- चार्जर पोल्ट्री चार्जर तर ते पोल्ट्री चार्जर जे सरांनी यूज पण केलं हां. आणि 100% यूज केल्यानंतर सरांचे रिव्ह्यू आपण आता स्वतः बघतो. म्हणजे आता समाधानी आहेत. हो धन्यवाद सर. धन्यवाद.